बाई साऱ्या सकाळचा गेलाय हा बुवा. मी याचा यायचा तपास नाही. याच्या पायी बरं जेवण केले तर तिकून बी तो माव जीव नाही आणि तू माझ्यासाठी थांबत नाही आणि काहीच नाही. बाई बेवड्यांचं काही खरं नाही बाई. अख्खी पावसानं वल्ली झाली येडे आणि त्याच्या डोकं धुईल होतं सकाळी. काय झालं घरी? या आणि तो मुर्दा कुठं सोडला तुम्ही? मोठा आहे तिला ध्यान देवळाचं मागं बसले हा का? माणसं आहे मध्ये चालली होती काहीतरी बडबड त्याची. हम्म. म्हणलं मग जेव्हा करून जाऊ. आव डोकं धुतलं सकाळी हां तिकडे गेले होते मिरच्यांना काय रे? चक्कर मारायला. मी काय म्हणतो, हं. हे आपण जे आपलं जे लपड आहे तुझ्या नवऱ्याला माहिती का? नाही हो त्याला कसं माहिती? काहीच नाही ना. नाही नाही. हां पण या असं करायचं बघ रोज. अहो असंच करू आपण, मी ते नाही म्हणत आहे. पण मा असं म्हणणं होतं, हं. आता हे तुम्ही चालू चालू येते आणि चालू चालू जात. हां हां पण माझ्या जीवाला एक गोष्ट कोणती वाटती काय? का तुम्ही त्याच्याशी जास्त असं घसरट करा ना. अरे मग त्याला सगळं दारूचा खर्च माझ आहे आता सध्या. पण तो खर्च काही उपयोगाचा नाही ना. मग तो भाड्या पिऊन येतो उलटा मावच शिरजोड करतो. आता त्याला आहे ना 90 वाजी सगळं लुटतो. हा सगळं लुटली आला खाली पडला. आपला कार्यक्रम मनासारखा. हा मारा लागता कार्यक्रम. कारण मला माहिती आहे, अर्धा एक तास काय तो हालत नाही त्यापर्यंत आपला कार्यक्रम होऊन जातो. सगळं त्याला सकाळपर्यंत नाही उठू द्या. होय माय बायकोला शंका आली होती. काय? ती म्हणा का होतं मी ते काम त्या गजरीक जाते. हं. अरे म्हणलो गजरीचं तिचं आपलं काय म्हणलं म्हणलो कधी गजरी मुद्दा म्हणलो कधी गजरी मी ओळखीतच नाही म्हणलं मला. मला म्हणत तुमच्या मित्राची बाई. मित्राची बायको हा म्हणलो मित्र आहे ना. एक दिवस दारू पेल तर म्हणलो त्याला घरी नेऊन घातलं. मी तेवढं काम केलं. तिला सांगायचं ना ती बाई त्या मापाची नाही. नाही ना मला म्हण पाहा का. हं. नाही तर मग कशी तुमच्या खुडी म्हण आधीच ते सगळं मला माहिती म्हणलं आता ते विसरून गेलो मी सगळं मागचं. बरं बरं. ठेकेचं मानेकलं पडत. हा हा तिला माहित झाला हा ठेकलं असं काय जनावर दारू पाजायचं हम्म. ठेकेचं काम करायचं. हम्म. पण आता ते मी ठेकेचं सोडलं ते पकडवून ते नवरीने एक दिवस मला. बरं बरं. मग तेव्हापासून मी तिचं पत्ताच कट केला. हा आणू की त्याला दारू पाजून माना ना बसेल तिकडे तुम्ही तुम्हाला कळतच नाही भाई. पकडलं नंतर करून आणतो. मग काय हा? लंडन म्हणजे तो एकदा लंडन होऊन झोपला हम्म. का मग आपलं हा पॅरिस अमेरिका काय ब्राझील मग आपलंच. मग आपले शिक्षक बोर चालू झाले. मग काय. मग कसा क्रिकेट खेळा. हा पण माझी एक जिद आहे तुम्हाला सांगते. का तो पेल्यावर याचं नाव गाळा गवस त्याचं गाळा गवस याचं नाव घे त्याचं नाव घे लई संशय. मग माझं कसं मत आहे त्याला एक दिवस पिऊन आणि पक्का लंडन करून इकडे झोपवलं का मला त्याच्या समोर कार्यक्रम करायचा आहे. ते समोर तो घरात असताना माहिती डोक्यात येईल दिच. अरे पण कारण मी तशी नव्हती त्यानं मला पाप लावलं ना. तो सगळं माझ्या डोक्यात एवढं आहे का माणूस घरात झोपेले त्याच्या समोर मी दुसरा भावा बोलून कार्यक्रम करेन. अरे पण मग तो काय तो लय धिंगाणा करीन. अहो धिंगाणा म्हणजे असं काय साक्षुरत थोडी करायचा झोपून ठेवायचा आहे पाजून. बरं मी काय म्हणतो ऐक ना. हम्म. या दारात जातो तिथे माणसं बसले पुढं हम्म. ते आमच्या हा, तिकडून जा हं? तिकडून कोणी डोकून घ्या पहिले. काय गरजे चक्र मारित. हा नाही नाही मग लोकांना माहिती आला असं त्याला पाहिलं बेवड्या का बेवड्याच्या येत्या. पण त्यांना काय माहिती मानावर अट्टल बेवड्या आहे तुम्ही थोडे अट्टल बेवडे. मी मोठा बामटर मी काय करतो माहिती दारू असे धरतो आणि इकडे चक्र जातो ओतून देतो खाली. त्याच्यामुळे तुमचा बाना मी खाली बसले का वास येतो बाय. आणि ते ना ते बरं, पिऊन तुमची घेते. सवय कशी तुम्ही आले का तुम्ही पहिले माणसाला जवळ नाही घेत पहिले केस धरले का खाली बसवे त्या बाई तुमचं काय डबुला गाडेल काय नाही तिकडे. अरे हा बाई डोक्याला तार नाही तर तार. मला त्याच्याशिवाय मजा येत नाही आधी. हा पहिले आधी केस धरले. हा पहिलं खाली बसवायचं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी तुमच्याच बरोबर असं केलं बाई पण त्याच्या बरोबर नाही बाई कधी. नाही का हे यार वंगाळ ते त्याचं निस्ता बोकड्यावानी गुराट वास येतो. मात नाही येत ना. नाही हो बाई. मी येऊ का मग मग त्या तुमच्या बी ते दारूचा वास नाही नाकातच बसला ना. येत नाही पण मी शर्ट धुतो ना. त्याच्यामुळे त्यात ती खाली डायरेक्ट त्याचा अभिषेक होतो ना असं. त्याच्यामुळे मला काही वाटत नाही त्याच्यावर. ते पर आंघोळच करीत जातं खाली. अंघोळच करीत जात त्याचा अभिषेक होता. मग तुला बरोबर वास येतो त्याचा. वास येतो. येऊ का मग. हा पण तो वास बरा बाई त्या घामाच्या वासापेक्षा. आज आहे ना आज यांनी पाजून आणला याच्या समोर जर याच्या नाकावटीतून जर नाही कार्यक्रम केला तर मग मला बी नावाची गजरी नाही म्हणती. हा याचं एकदा झालं दोनदा झालं याचं नाव घे बळजबरी बाई त्या बाब्याचं नाव घेतो बळजबरी त्या तुक्याचं नाव घेतो. याचं घ्यायचंच काय काम. याला सख्या पुराणा तुक्या का पुराणा आणि बाब्याचं तर नाव तर काय मग याला माहितीच नाही. करून जातो दाढीवाला आणि धरितो मिशावाला. माझं खरा कार्यक्रम तर करतो शिरपतराव. चल बाई मला तर वर काम आवरून घेऊ दे नाही तर हा येईल मी जेवण करून घेते बाई पोटाला पोटभर मरू दे तिकडं.
याच्या काय भरोशा बसू बेवड्या वाहनाच्या. चला माऊली हा चला. ह्याला तरी म्हणलं थोडा पी. रोज माझ्या नवऱ्याला घेऊन जातो, मला समजत त्याचं मनच आवडत नाही असं पियाला. पडशी नाही खाली गाळामध्ये येते. नाही की काय. हा याला वैताग आणला भाऊ याला. हा? रोज रोज काय कुठल्या घराकडे चालला हा? अरे नीट चाल बा यायला समजा मी झक मारली का तुला आणलं. हा दे खाली टाकू पण लोट गाळामध्ये चालायचं गपचीच ते. इकडे कुठं चाललं तुम्हाला? हा इकडे कुठं? तुझ्या घरी कुठे चालली? कुठल्या घराकडे चाललाय हा? गजरीच्या? या मूर्खाला डेलवर का जायला मी झक मारली काय? आलाय काय तू? नालाय काय मी तू सज्जन पडला सडवर. रोज रोज हा कुठे जातो ना. आज मी ह्याचा आहे ना बरोबर पत्ताच काढते की नाही बघ. साला मुडद्या मला म्हणतो गावात जातो फिरायला. कुठल्या घराकडे चाललाय हा? थांब आज बघतेच थांब. आज त्याला सोडणारच नाही मी. रोज कारण देत असतो मला. गजरे 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 आणलं बाई. गजे अच्छा ए गजे काय हो? जेवायचं काय म्हणते? काय जेवायला जेवायला? हा अजून यायची ना पिऊन. अरे किती किती याची रुपये राहणं पाहिले मा कोणी पाजली? याची रुपये राहणं बाया. मित्र आहे मा मित्र काय आहे. देख ना दिसू राहिला बाई. हा मित्र आहे आहे मा ना? दोस्त असा हम्म. असा हा मग पसरायचं का काय जेवायचं? जेवाय भूक लागली मला माग सरक. हा? चालला पार तोंडात तोंड घालायला. तिकडे गाला हात लायते उठत नाही पण डोकं मा शिपरत येतो डोकं उठत. नवरा सांभाळ शिपरत येतो हं? शिपरत ए अहो याचं काय खरं आहे? हा? याचं काय खरंय? बसा शिरपत्रा. कुठं अरे बस एका जाग्यावर. अगं मला आलं तुझ्या गावात हात उचलतोय का तुला? हात उचलतोय? नको हं? उचलतो? बायको माझी हं, बाया. काय देख ना बाई. मग आहे ना? हं. ए केलं का हा, नाही तू एक काम कर फक्त काम केलं का नाही? हे काय ते हा. हा त्या शिरपत्राला त्या कर कोणला? त्याला. ते मी ठरवीन काय करायचं. हा. अरे वय तिकडे. अगं मी सांग मी नवरा हा का? हा? नवरा जाऊ दे पण तुला एवढाच नवरा आणि चालला निलगिरीच्या झाडावर चढायला. अगं जाऊ दे, काय मी तुला गेली चव आली, चव आपण हे कोण? वाकितो बाई बाई आपण त्या वाकितो ते बाय 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 एवढं मोठं झालं लगे बाय. हा बाई काठी काठी तर पाय बाया. हा काय नाग आहे का काय? हा 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 नाग आहे. नको नागोबाला हात लावू उठल. नको नागोबा उठल. नागोबाची चोच तर पाफनी हे बा हा मस्ती बाई. हे बा काय तुला चव आली चौकून. तिची उतरून जाईल. त्याला लगेच खाली घेऊन आपण धरून. हा खाली टाक. मी हात धरीत आणि तुम्ही पाय धरा. हा मग गोदडी टाका खाली मारू द्या. सहकार्य काय तुम्ही म्हटलं काय घेऊ. हा मला याच्या नाकावटीतून तुम्हाला सांगते कार्यक्रमच हाणायचा होता. मग माझ्या डोक्यातच होतं. नाही पाहता तुला जाम फिटेल. त्याला सवती पाहिजे आज. हा ना धरा मग तुम्ही तिकून मी इकून धरी ती. वड खाली वड. याचा नागोबा काय करू? हा नागोबा दिदी आता बघ हा, नागोबा. धर धर तिकून धर. अहो नाही तुम्ही तिकून धरा ना मी इकून पाय धरी ती. याची करा ना जोळी. हा? गजे वड 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 माग वड 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 माग. वड माग वड. आणि धरा नीट धरा बाई. म्हातारपणाचा नाव राय असं झोका खेळा ना थोडा. बाय 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 बाय. गजरे काय मजा आहे याची. हा. पसर आता काय बी नागोबा. हा हा झोपते झोपते तू झोप. तोच तंगड तुला उचला ना झोप ग गजरे. घर लाव का. काय पाहत्या. अरे पसर पसर ना पसर पसर. लावलं का? मग घ्या झोपून चला. पसर पसर चांगला. चला ना घ्या ना झोपून, चला. आज कार्यक्रमच
आणि आज निश्चित करू निश्चित का आपल्याला जायचं कुठं आज कार्यक्रमच ये पा आज तर तुमच्यापेक्षा माझी जास्त तयारी बाई हा बाई मरू द्या. अरे पसर जातो का काय चांगले चांगले जात्या तू का जाय ना तुला देते माहिती उडून थांब भाड्या. निवांत भाऊ द्या बाई आता निवांत आज कुठं जायचं आपण? हा एक सोडून दोन का कारण ना पण आज निवांत भाऊ द्या. ए बाबा अरे गप ना ए बाई गो अरे गप आता तो पाहू का याच पाहू गच पड तू रोजच पाहते मला याच पाहू द्या आज. शिरपतराव हा? अहो हे एवढं तुम्हाला जड नाही होत का तर म्हशी शिका का म्हशीला का जड होतात पण एवढं दिले द्यावा ना बाई हे तर पार्टी एकत असेल ग बाई खाली करा का होते बाई मी एवढं जानवर पहिल्यांदाच बाई ऐ! काय काय चाललंय यांचं? काय हा? अरे तुझा मुर्दा बसवला तो काय त्या गदरीच्या घरामध्ये काय हा? काय बाया सटवे हा घाल घाल सगळं आतमध्ये घालून घे तेवढं हा हा इकडे बघ ना माझ्याकडे समोर कर ना काय हा? काय 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 चाललंय तुमच्या दोघांचं बेडवरती याला ब्याव दाखवतो ए बाई ए बाई मा नवरा दारू पिऊन आला म्हणून तो नवरा घरी घेऊन आला. काय रे हा तुम्ही तुम्हाला म्हंटले होते मी मित्राकडे जातो रोज मी या काय बरे हा तुमचा मित्र आहे का नाही नाही काय करत होते त्याच्या बरोबर बाय काय करत होते हा हा तुम्हाला लाज ए कशी बाई वाटत तुला नाही? तरी काय जोर आला एवढा नवऱ्याला मारी सुटली काय जोर नाही तर मग? म्हणजे काय पूजा करू काय मग मित्राला इडा आणले आणि तो काय दुखलं माझं मित्राला इथं आणलं तुम्ही आतमध्ये काय करत होते कोण? काय चाललंय तुमचं आतमध्ये अग बाई झोपले होते झोपले होते आणि आतमध्ये त्या ब्लँकेटच्या आतमधून काय करत होते काय करीत होते तिला काय अंगाई गीत गात होते का माप तुम्ही? घेत हा? होते अंगाई गीत गात होते? माप घेत होते कसले माप घेत होते जम्पर शिवायची तिथं या असल्या बाईच्या नादी तुम्ही लागलात का हा? चांगली तिला काय हा? आणि याला दारू रोज पाजत होते 2-3 दिवस मी ए बाई मानावरा का काय पार डिल्ला नाही त्याच्या जवळ काय खडकूच नाही असं काही नाही मानावरा गंज पैशा मग वाला दिलं नाही ना तर मग ह्याला कशाला घेऊन बसली तो माझ्या ब्लाऊजचं माप घेत होता माप घेत होता ब्लँकेट मधून ब्लाऊजचं माप असं टाईट ब्लाऊज आला हे पाहिजे तुला असं माप घ्यायचंय नाही ते ना कसं असं बाय माझं मोकळं माप देते ना हा कपडे तू माप घेत होतो काय त्याच्यातून काय लाईट लावली होती का तुमच्या ब्लँकेट लाईट नव्हती लावली बाई इथे नव्हतं. ते पुढचा सीना किती घ्यायचा ना ते पाहत होते इथे अरे पसर हो दादा उठा 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 हा इथं तराट होऊन काय पडलं मला समजत नाही ए बाई तो वाला नवरा घरची बी आहे ना दारशीला म्हणतो पदर नाही, कागद नाही, आहे ना नाही, नाही. ते तिकडं पाय इकडं मानावऱ्याला नको हात लाव का तुला झोपायचंय त्याच्याजवळ बाई, मला द्यावं झोपायची इकडं काही ब्लँकेट गरज नाहीये समजलं ना ब्लँकेट मला द्या. काय झोपायची गरज झोपायचं. बाई झोप. तू झोप तू नाही, झोप ना. आता दोघांसोबत झोपा हा? मला तर गंज वाटत झोपावं म्हणून मला काय कळते की नाही बघा तुमच्या बायकोचे थेर बघा इकडे बघ अहो, मला घे. काय करताय? हा. काय डोकं बिकं हा फिरलंय की तीच काय? तीच तीच हा? घे ना तुला लागतो घे मला कशाला लागेल मग? मी त्यांना दादा बोलली समजलं ना हो दादा काय चाललंय हे तुमच्या बायकोचं माझ्या नवऱ्यासोबत झोपली होती धरा ना तुम्ही तिला काय पाहते या? आता तुम्ही जर दारू पिऊन पडला तेव्हा इथे तुम्ही इथे झोपला तुमची बायको आणि माझा नवरा वरती होता मी काय तुमच्या ते जवळ भांड्याने झोपेल कर्म नव्हते करत? हा. बाई इथून तुला हात आहेत खरंच जोड ना बाई चांगली गोष्ट आहे ना इथून तुला हात आहेत बरोबर सगळ्यांना खातेस तू खाते बरोबर. नाही नवऱ्याला चांगली सर्व्हिस देतो काला दुसऱ्या बाहेर राकुळी घेईन मी आता त्याला सर्व्हिस देऊ हा? मला तुझ्यापाशी सर्व्हिस द्यायची पण नाही आमच्याकडे नीच माणूस ना राहायचं पण नाही समजलं ना राहायचंच नाही मला ती म्हणती तुमच्या जवळ झोपायचं माझ्याजवळ झोपायचं? तू मी मला काय प्रॉब्लेम नाही तुम्ही तिला वडा घ्या शिरपत आहे ना, झोपून तिला शिरपत घ्यायला तुम्हाला नकोय ती समजलं ना काय बोलायचं दोघांनी कामून चांगलं- सरडेवानी ताटवर सुटला ती म्हणती तो जवळ झोपायचं तिकडं काय पास सुटला हं? नाही हे दोघांनी काय? चांगला त्याचा फायदा घेतला हे काय असं? येडी बाई आहे का बघा कोणची तर बाई ती काय म्हणती ती येडी आहे का ती काय म्हणून राहिली ती? माझ्याजवळ झोपायला बघा तर ती म्हणती झोपायचंय नाही नाही मी असं काहीच बोलली नाही हे खोटं बोलतात त्यांना यांची कामं करायची आहेत ना म्हणून माझ्यावरती आरोप करतायत बघताय काय तुम्ही हा? हे बरं बघता तो अचानक का? काय होणार आहे बाई माझ्याच्याने काहीच होत नाही मग हा शिरपत आहे ना मी तुला दिला हं. दान दिला असं केव्हापासून? समजलं केव्हापासून?
आतापासून, आता या क्षणापासून, ठीक या आहे? असं दुसऱ्याच्या कामाचा इचकोबा नाही करावा बाई, काम सुद्धा नाही होऊन दिलं. हे काय तमाशा. आता कर की. या असं कोणाच्या कार्यक्रमामध्ये असा नाही इचकोबा करावा बाई, कार्यक्रम सुद्धा होऊन नाही दिला. काय बाई आहे शी. हे बाई तुझा कार्यक्रम आहे ना, तू आता आयुष्यभर करत बस या काळ्या बरोबर, समजलं ना? मला काही गरज नसली नीच माणसाची. काळ्या बरोबर हो. काळ्याचा कार्यक्रम पाहिलाच नाही बाई, मी पहिल्यांदाच पाहिला. सिटिंग काय नाही लावलं मग आयला एवढा बारीक कार्यक्रम होता. हा तो गजरीचं लग्न आहे नाच. अगं बाई कुठे वाचा भाऊ एवढ्या दिवस. बाई बाई किती भारी पहिल्यांदा मानावर. एवढा चांगला आहे त्याला तुला असं वाटतं तो वेडा आहे बरोबर ना? आणि शाण्याच्या मागे लागली नीच माणसाच्या. हा येडा आहे, हा गाल येडा आहे. हा एवढा सोप्पा नाहीये. सोप्पा नाही म्हणजे? सोप्पा नाही म्हणजे? या काय येडा नाहीये. मग बाई पार कमराचा नंबर करून ठेवला त्यांनी 2-2 तास सोडित नाही गाम निघुस्त. त्याचं वय काय तुम्ही बोलताय का? तुम्ही बायको आहे की कोण आहे त्याची? त्याला जर मी आता म्हणले ना ओ छू लगेच ब्लँकेट मध्ये तू 3ऱ्याच नंबरला राहशील त्या अंगून. काय बाई काय कृत्य नको तू करत बस. तीच म्हणती काय चांगला चांगला फायदा घेतलाय तुम्ही नवऱ्याचा. हा चांगला फायदा घेतलात. कोणाच्या नवऱ्याचा? देव काढून देवा जाऊ. कोणाच्या नवऱ्याचा? कोणाच्या? स्वतःच्या नवऱ्याचा फायदा घेतला ना, वेळा समजून त्याला बरोबर पेढा घायला कोणा म्या? मग मी कस काय? मग कोण? अगं तोच नवरा त्याला किती कस पाहिजे बाई. तूच मला बोलत म्हणजे पाजायची होती तुला, म्हणजे तुला तिच्यासोबत झोपायला पाहिजे ना, गजरेसोबत त्याला बाई. तुला काय राग येऊन नको देऊ बाई. तो नवरा जर माझ्याजवळ झोपला असेल तर माझा नवरा 3 दिवस तो जवळ झोपू दे. 3 दिवस त्याला झोपू दे तो जवळ. ती बाई बळजबरी म्हणून राहिली शिरपतराव जवळ तू झोपली, माझ्या नवऱ्या जवळ झोपली. तुम्ही 3 दिवस घरी येऊ नका, तिच्या जवळ 3 दम घेत जा रोजचे. तू झोपला होता नाही नाही झोपला होता. तो मित्र नाही, तो मित्र नाही. मग जीवाचा नाही. तुला काय राग नको येऊन देऊ बाई, पण तो नवरा एकदा माझ्याजवळ झोपला तो 3 दिवस मी तो का पाठविते राखोळी. मला काही गरज नाही. तू नवऱ्याला घेऊन झोप, अजून 10 माणसाला घेऊन झोप. त्याला काहीच नाही. सकाळची 100ची, दुपारची 100ची, संध्याकाळी 100ची. 3 टाइम 3 क्वार्टरी जर पाजल्या ना तर तो तुला एकदा नाही तो 3दा लढल तो आक. मला काही गरज नाही, काही गरज नाही तुमच्यासारख्या लोकांसोबत राहायचं, समजलं ना? तुम्ही तिकडे झट मारा, काही पण करा. आणि तू परत जर घरी जर आलास ना तर याद राख तिच्याकडे झोपतो मर तिकडे. बाय काय साप म्हणून भुई आड बडवीत गेली बाई. काय ग संशय खायला तिने आमोस संशय खाला. आता तुझं पोट बुकला असेल. ती तुम्हाला घेऊन आले नाहीये तर तिच्या जीवाला वाटलं का मानावऱ्याचं नीचं लपडे. आज शक्य का? शक्य का? नाही मग आता पुढे आता म्हणे येऊ नको घरी. कोणला? त्यांना म्हणे राहत वेळेस 8-4 दिवस तू गाल राहतो. तर मला बायको येऊन दे ना. राहू द्या ना मग काय होतं राहिले नाही. यायला आपल्या अडचण होईल. कायची अडचण गीते नाही करत पाहतो फक्त. पा ट्राय करून पा. मी काय म्हणते आता आम्हाला ना आराम करायला संध्याकाळी या बरं का? संध्याकाळी या म्हणले. किती ते किती या ना तुम्ही 9 वाजता पार. मी सकाळी चालेल. काय कानाला काय झालं? का ऐकायला कमी झालं हा काय काय हो मुतले का काय? थोडस. अरे तुला कुठं नेऊन घालू? जा बाहेर बाथरूम मध्ये मुतून या बा. मुतेल सगळं इथं मुतेल. आता मला झोपायचं भाई मला तर पारशी ना आला ग बाई. मी झोपून घेतो. हा झोपस गादीवर नको पसरू इकडं पसर. मला गादीवर झोपायचं. उशी नाही मी उशी देते तुला लागलं तर भाऊ मावाल्या खावाटाची झोप ना. आयला कवाटाची उशी नाही. झोप खाली झोप झोप बाया झोप ना. उशी दे ना. देते ना धर ना धर पसर. देवची साऱ्या दुनियाचं मुतून ठुलं आणि म्हणतो मला इकडं. हा अरे ही काय उशी तुला दिसा ना का काय का तोय डोळ्यावर भात बांधलाय कोणा. उशी काय नको उशाला लागत. दर घे पसर. चल बाई कामध्ये धंदे दिले सोडून शिरपतरावचा आता काय डोक्याला ताणेन काय नाही. ती अवघरात घेते का नाही घेते. नाही घेतलं तर बरं होय ना आला 2 दिवस ना घेते तुमचं